रक्तदान हीच सर्वोत्तम समाजसेवा मानत शंखनाद न्यूज चॅनल चंद्रपूरचे जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र मशारकर यांनी आपल्या स्वर्गीय चिरंजीव कुशल यांच्या जयंतीनिमित्त 77वे रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला। अनेक वर्षांपूर्वी मुलगा कुशलच्या वाढदिवशी रक्तदान करण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प आजही ते तितक्याच निष्ठेने पाळत आहेत। सन 2022 मध्ये मुलगा कुशलचे दुःखद निधन झाले, तरीही वैयक्तिक दुःखावर मात करत त्यांनी रक्तदानाची परंपरा अखंड सुरू ठेवली। त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे चंद्रपूरमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती झाली असून अनेक युवक रक्तदानासाठी प्रेरित झाले आहेत। त्यांच्या सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाची दखल घेत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तकेंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांच्या कार्याचे डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक करत रक्तदान चळवळीला त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले। यावेळी रक्तकेंद्रात वैद्यकीय अधिकारी छोटूभाई पटेल हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ माधवीकांत मॅडम, आई डॉक्टर स्वाती देरकर, रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर कोमल झटाले, कनिष्ठ निवासी डॉक्टर राहुल मडावी, कनिष्ठ निवासी डॉक्टर राकेश शेंडे, समाजसेवा अधीक्षक सुप्रिया ताजने, समाजसेवा अधीक्षक गुरुदेव कुंघाडकर, अमूल रामटेके आणि रुपेश डहाळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते। तसेच सामाजिक कार्यकर्ते किसन नागरकर यांनीही उपस्थित राहून जितेंद्र मशारकर यांचे अभिनंदन केले। जितेंद्र मशारकर यांचा रक्तदानाचा हा प्रेरणादायी प्रवास समाजाला एक महत्त्वाचा संदेश देतो। प्रतिकूल परिस्थितीतही समाजहिताचे कार्य अखंडपणे सुरू ठेवता येते। त्यांच्या समर्पणामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून रक्तदानाविषयी जनजागृती वाढण्यास मोठी मदत झाली आहे। आज दिनांक 15 जुलै रोजी श्री जितेंद्र मशारकर यांनी 77 वेळा रक्तदान करून समाजापुढे स्वैच्छिक रक्तदानाचा एक समाजापुढे नवा आदर्श निर्माण केलेला आहे। तरी माझी सर्वांना आज या ठिकाणी अशी विनंती आहे की प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी किंवा आपल्या इच्छेने जेव्हा की वाटेल की मला समाजाप्रती काहीतरी योगदान द्यायचं आहे, अशा वेळेस एक स्वैच्छिक रक्तदान करून गरजू रुग्णांना मदत करावी। आपल्याकडे गरजू एक निरोगी पुरुष हा दर 3 महिन्यांनी रक्तदान करू शकते, तर प्रत्येक निरोगी महिला ही दर 4 महिन्यांनी रक्तदान करू शकते। तरी या नियमित रक्तदानाने रक्तपेढीतील एक साठा मेंटेन होण्यास एक मदत होईल आणि अत्यावश्यक परिस्थितीमध्ये असणाऱ्या रुग्णांना की रक्ताअभावी त्याचा जीव गेला ही अशी वेळ येणार नाही। त्यासाठी आपण सर्वांनी नियमितपणे रक्तदान करून स्वैच्छिक रक्तदात्यांची संख्या वाढवावी असे आवाहन मी या ठिकाणी करते।